नमस्कार, मी आशिष जाधव. जय महाराष्ट्र न्यूजच्या या लक्षवेधी कार्यक्रमात तुमचं स्वागत. पुण्यात राज्यात सर्वाधिक कमी म्हणजे 49.84% इतकं मतदान झालं. ठीक आहे, मतदान कमी झालं, पण ते का झालं, कशामुळे झालं, या दोष कुणाचा, यावरती सर्वत्र चर्चांचे फळ रंगतायत. पुण्यात चुलीवरचं सगळं काही खाणाऱ्या ठिकाणी किंवा मिसळ खाण्याच्या ठिकाणी, वडापावच्या स्टॉलवरती हीच चर्चा चालली आहे की पुणेकर असे कसे गाफील राहिले, मतदानासारखं कर्तव्य बजावण्यात पुणेकर कसे कमी पडले. मंगळवारचा कामकाजाचा दिवस होता तरीसुद्धा पुणेकर मतदानाविषयी उदासीन का राहिले. शहरी पुणेकर सुद्धा मतदानाकडे का आले नाहीत. त्याचवेळी नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये 72.34% इतकं मतदान झालं. ऐन रखरखत्या उन्हात ग्रामीण भागातला मतदार, नक्षलग्रस्त मतदार जो आहे तो मतदान केंद्राकडे वळला, पण पुणेकर मात्र मतदान केंद्राकडे फारसे वळले नाहीत. 50% आत पुण्याचा निकाल लागणार आहे. हे पहिल्यांदा होत आहे की पुण्याचा निकाल 50% आत लागतोय. जे पुणेकर इतर वेळी 50%ला हिनवत असतील, कारण पुण्यात आणि पुणेकरांना 50% म्हणजे अगदी निम्म असं वाटतं. टक्केवारी कशी 90च्या पुढे, 80च्या पुढे, ही पुण्याची खासियत. पण मतदानात मात्र पुणेकर 50%च्या आत आलेले आहेत आणि हाच चर्चेचा विषय आहे. यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. बहुतेक पुणेकर आहेत. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई हे अर्धे पुणेकर आहेत आणि मी बिंग अँकर हा दुरून पुण्याला बघतो, मुंबईकर आहे. पुण्याचे जे गेस्ट आहेत आपल्याकडे पाहुणे, ते म्हणजे पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आपल्यासोबत. त्याचबरोबर पुण्याचे काँग्रेसचे जुने जाणते नेते गोपाळ तिवारी सुद्धा आहेत. तसंच आपल्यासोबत पुण्याचे भाजपचे प्रवक्ते धनंजय जाधव आहेत. याशिवाय आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणा किंवा अस्सल पुणेकर म्हणा, आनंद दवे सुद्धा आहेत. मी सर्व पाहुण्यांना सुरुवातीला एकच प्रश्न विचारणार आहे आणि त्यावर प्रत्येकाचं उत्तर घेणार आहे. प्रश्न असा आहे की 50च्या आत मतदानाची टक्केवारी का गेली, का केवळ 49.84% इतकंच मतदान झालं. आधी पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, तुम्ही बोला. सर्वप्रथम आम्ही या गोष्टीची निश्चित आम्हाला सुद्धा खंत आहे की पुणे शहरामध्ये खूप कमी मतदान झालेलं आहे. निश्चित ज्यावेळेस नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये ज्यावेळेस 72.5% मतदान होतं, त्यास पुणे शहरामध्ये सुद्धा तेवढं त्याच्या आसपास मतदान व्हावं अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची सुद्धा या ठिकाणी अपेक्षा आहे. पण या ठिकाणी आपल्याला मी आवर्जून सांगू इच्छितो की पुण्याच्या त्या मतदारांनी, सर्वसामान्य पुणेकरांनी या ठिकाणी पालकमंत्री गिरीशजी बापटजी यांच्यावर व्यक्त केलेला राग आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या पुणेकरांच्या तोंडचं पाणी बापट साहेबांनी पळवलं, त्या ठिकाणी त्या पुणेकरांनी कुठेतरी मतदानाला उपस्थित न, म्हणजे जे काय मध्यवर्ती पुणे आहे, पेठांचं पुणे आहे, तिथं ज्यावेळेस मतदानाचा टक्का घसरतो त्यावेळेस बापट साहेबांचा स्वतःचा विधानसभा मतदारसंघामध्ये ते मतदारांना बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे संबंध पुण्यामध्ये मतदारांचा आवाज काय किंवा मतदारांच्या संदर्भात मतदारांच्या मनामध्ये काय हे या कमी मतदारांच्या टक्केवारीमध्ये आढळलेलं आहे. एक मी आपल्याला, बाकीचे लोक बोलणार आहेत पण त्याच्या अगोदर मी आपल्याला एक सांगू इच्छितो, मला या संदर्भात सविस्तर बोलायचं आहे. दोन गोष्टी आहेत, एक राजकीय आहे आणि दुसरी प्रशासकीय आहे. राजकीय अशी आहे की भाजपचे जे काही नेते होते, कार्यकर्ते होते, आत्ताच्या लाटेमध्ये दुसऱ्या पक्षातून या भाजपमध्ये निवडून आणलेले जे काय भाजपचे नगरसेवक होते, यांच्याबद्दल नागरिकांच्या मनात असलेला रोष किंवा त्यांच्या डोक्यामध्ये मोदींच्या बद्दल असणारी एक अति जास्त हवा, म्हणजे डोक्यात गेलेली हवा की हे मतदार आपल्यालाच मिळणार आहे, भाजपलाच मिळणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी मतदारांशी थेट न केलेला संवाद
त्यांना मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जे काही कष्ट उचलले पाहिजेत त्यासाठी प्रयत्न जे काही केले नाहीत, त्याच्यामुळे मतदानाचा टक्का घसरलाय. दुसरी बाब अशी आहे की प्रशासकीय बाबीवर या ठिकाणी मतदार याद्या उशिरा प्रसिद्ध करणे, मतदान केंद्र उशिरा जाहीर करणे, एकाच मतदान केंद्रामध्ये कुटुंबातले सदस्य जे आहेत, आईचं म्हणजे नवऱ्याचं मतदान एका मतदान केंद्रावर आणि तिथून 7 ते 8 किलोमीटर किंवा 10 किलोमीटरवर जाऊन त्या ठिकाणी पत्नीचं मतदान, अशा प्रकारच्या गोष्टी होत्या. त्या ठिकाणी माझ्या प्रभागात सुद्धा मला जी अडचण जाणवली, साधारणतः 7 ते 8 हजार मतदारांची नावं ही मतदार यादीतून गायब झालेली आहेत. कुठेतरी अल्पसंख्याकांची मतं वगळणे, कुठेतरी एखाद्या विशिष्ट पक्षाला मानणारे मतदार त्या ठिकाणी गायब करणे, त्या ठिकाणी जे मतदार घरांमध्ये स्वतःच्या घरात राहतात त्यांच्या नावावर रिजेक्टेडचा शिक्का मारणे, अशामुळे निश्चित मतदानावर परिणाम पडला. पण त्याचबरोबर पोलिसांनी कुठेतरी गिरीशजी बापट हे पालकमंत्री आहेत म्हणून का काय त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर जे काय बूथ एजंट बसतात, जे बूथ वेगवेगळ्या टेबलांवर जे काही कार्यकर्ते मतदारांना मदत करण्याकरता त्या ठिकाणी मतदार याद्या घेऊन बसतात, स्लिपा देतात, त्यांना सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत मज्जाव केला. माझ्या प्रभागात सुद्धा मला तो अनुभव आला की त्या ठिकाणी खुर्च्या नेऊन लाथा मारणे, टेबल फेकून देणे आणि फक्त शासकीय अधिकारीच मतदारांना त्या ठिकाणी मतदारांच्या स्लिपा काढून देतील, अशा प्रकारचं कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वागणं हे निश्चित मतदारांच्या मुळावर आलं नाही. त्याच्यामुळेच मतदार या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचू शकला नाही किंवा जो मतदान केंद्रापर्यंत आला त्याला त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या संदर्भामध्ये ठीकशी माहिती न मिळाल्यामुळं किंवा खूपशी नावं वगळल्यामुळं या मतदानाच्या टक्केवर परिणाम झालेला आहे. पण एक सर्वसामान्य पुणेकर म्हणून किंवा पुण्याचा या ठिकाणी माजी महापौर म्हणून किंवा आताचा विद्यमान नगरसेवक म्हणून आम्हाला या गोष्टीची निश्चित खंत वाटते. कारण की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पुणे एक सांस्कृतिक शहर आहे, पुण्याला एक आयटी हब म्हणून ओळखलं जातं आणि त्या आयटीच्या माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये अशा प्रकारे मतदानाची टक्केवारी घसरणं हे निश्चित त्या ठिकाणी शर्मेने मान खाली घालण्यासारखं असं मला वाटतं. ठीक आहे, आपल्यासोबत काँग्रेसचे नेते गोपाळ तिवारी सुद्धा आहेत. पुण्याच्या प्रश्नांवर भांडत आलेले आहेत पक्षाबरोबर आणि प्रशासनाबरोबर. गोपाळ तिवारी, पुणे तिथे काय उणे याऐवजी पुणे तिथे मतदान उणे अशी परिस्थिती झाली आहे. तुम्ही कोणाला जबाबदार धरताय? आशिषजी, आमच्या मित्र पक्षाचे नेते प्रशांतजी जगताप यांनी जे आता मुद्दे सांगितले ते परत मी काही घेत नाही, कारण त्या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे. त्यामुळे ते मुद्दे गृहीत धरून मला असं म्हणायचंय की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विद्यमान राज्यकर्ते जे आहेत त्या लोकशाहीच्या माध्यमातून जे राज्यकर्ते तिथे राज्य करतात त्यांचं एक नैतिक जबाबदारी असते की लोकांमध्ये लोकशाही मूल्यांच्या बाबत विश्वासार्हता जागृत ठेवणे, सकारात्मक आशावाद जागृत ठेवणे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सकारात्मक आशावाद विकासाच्या बाबतीत जर जागृत ठेवला तर त्याविषयी काहीतरी लोकांना एक उमेद असते आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जिथे जिथे शंका लोकशाहीत उपस्थित केल्या जातात त्याचं निरसन करण्याच्या ऐवजी प्रत्येक शंकेला टोलवाटोलवी करणे असं होतच नाही. याच्यामध्ये प्रामुख्याने जर मला सांगायचं तर ईव्हीएमच्या मशीन विषयी अनेक नागरिकांनी मला सांगितलं की काय करायचे मतदान करून, जर ती मतं नीट पडत नसतील तर ते काय अर्थ आहे, असे अनेक नागरिक मला त्या ठिकाणी बोलवले. त्यामुळे हा एक मोठा मुद्दा या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो. त्याच्या व्यतिरिक्त जर काही गोष्टीमध्ये नागरिकांमध्ये संभ्रमावस्थेचं जाणीवपूर्वक वातावरण करायचं, एक पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदाचे उंचीचे जी काही एक जोपासली गेलेली आहे, लोक त्याच्याकडे एक विश्वासाने बघतात. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्री काही एक वेगळ्या पद्धतीचं आपलं म्हणणं मांडत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आजपर्यंत नागरिकांची ती मानसिकता होती. त्या मानसिकतेला मोठा आघात बसलेला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडनं आणि या सत्तेवरच्या लोकांकडनं जातात आहे आणि सगळं करून कुठेतरी जबाबदारीची ऍक्सेबिलिटी होती. पूर्वीच्या राजकीय पक्षात काँग्रेसमध्ये अनेक वेळाला मुख्यमंत्री असेल, केंद्रीय गृहमंत्री असेल, थोडासा भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला तर नैतिकतेचं अधिष्ठान, नैतिकतेला त्या ठिकाणी स्मरून त्या ठिकाणी राजीनामे दिल्याचे अनेक ठिकाणी बघतात. इकडे हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्या ठिकाणी राज्य सरकारचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करतायत.
अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्यावर आक्षेप घेतात हायकोर्ट आणि तरी हे दादांत म्हणतात आमचं स्वच्छ सरकार. त्यामुळे ह्या देशातल्या पुण्याच्या जनतेची विषण्ण मानसिकता आहे, उद्विग्न अवस्थेत आहे आणि त्यामुळे हे नागरिक अतिशय त्या ठिकाणी म्हणजे एका चांगल्या मानसिक पोषक मानसिकतेत नाही हे मला जाणीवपूर्वक सांगायला ठीक आहे ठीक आहे. आपल्यासोबत धनंजय जाधव आहेत, ज्या पुण्याचे नागरिकांनी भाजपचे आपलं स्थानिक मत- प्रवक्ते आहेत. धनंजय जाधव, आता आपण प्रशांत जगतापांचं ऐकलंय, गोपाळ तिवारींचं ऐकलंय, हे अस्सल पुणेकर आहेत. हे पुणेकरांना दोष देणार नाहीत, ते सत्ताधारी पक्षाला दोष देत आहेत, प्रशासनाला दोष देत आहेत. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही कोणाला दोष देताय? आता मी फक्त ते सांगतो ना, ती टक्केवारी तुम्ही ऐकावी, माझं एवढंच मत आहे. कारण की साधारणतः गेल्या 4 टर्मची तुम्हाला मी टक्केवारी सांगतो सर. साधारणतः 1999 साली 51% मतदानाची टक्केवारी झाली होती. 2004 साली 47.81 टक्केवारी झाली. त्यानंतर 2009 साली 40.66 झाली. 2014 साली 54% झालेली आहे, 54.5%. हे 54% होण्याचं मूळ कारण असं होतं की त्यापूर्वी जे सत्ताधारी होते काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या विरोधात यांनी जो विकास केला नव्हता याच्या विरोधात एक जनसामान्यांची जनमताची एक लाट उसळली होती. त्या लाटेच्या माध्यमातून सर्व लोकांनी मतदान केलं होतं. आता ती लाट ओसरली म्हणून मतदान कमी झालंय का? उच्चांक गाठून भारतामध्ये तसं म्हणायचं नाही, मला तसं म्हणायचं नाही. विकासाची लाट त्यापूर्वी नव्हती म्हणून विकासाच्या लाटेसाठी लोकांनी मतदान केलं होतं. मतदानाच्या माध्यमातून आमची सत्ता आली. पुण्यातलं जर सांगायचं झालं तर पुण्यामध्ये यापूर्वी जे मतदान झालं ते 2014 साली नक्कीच जास्त झालं होतं. 2019 साली विकास हा चांगला चालू आहे. त्या माध्यमातून आम्ही समर्थन करत नाही टक्केवारी कमी झाल्याचं, परंतु पुण्यामध्ये गिरीश बापट हे अतिशय कार्यक्षम उमेदवार, तगडे उमेदवार दिले होते. पुण्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची अशी अवस्था झाली होती, बिनवरातीचा नवरदेव जशा पद्धतीने निघेल त्या पद्धतीने यांना उमेदवार नसताना प्रचाराची सुरुवात करावी लागली होती. अशी शोकांतिका यांची होती. आमचे कार्यक्षम उमेदवार असल्यामुळे यांना उमेदवार द्यायला उशीर लागला. त्यानंतर पुण्यामध्ये जे शिवाजी स्टेडियम आहे कुस्तीचं, त्या ठिकाणी जर कुस्त्यांचा फड लागला तर तुल्यबळ 2 उमेदवार, जर तुल्यबळ 2 कुस्तीगीर असतील तरच त्या ठिकाणी गर्दी होती. अशी अवस्था आहे. जर एक तुम्हाला काय म्हणायचं, दोघे तुल्यबळ नव्हते आणि दुसरा लुटुपुटू उमेदवार असेल, नक्कीच अतिशय कार्यक्षम असे आमचे गिरीश बापट साहेब होते. त्यामुळे दोघांचे राजकीय आणि शारीरिक वजन जास्त आहे. गिरीश बापट हे नक्कीच असं बोलू नका. वजन शारीरिक वजनावरनं चालत नाही. गिरीश बापटांचा जर इतिहास पाहिला तर 40 वर्ष साधारणतः राजकीय जीवनामध्ये यशस्वीरित्या काम करतायत. त्यामुळे पुणेकरांचा येणारा कौल हा गिरीश बापटांच्या बाजूने असणार आहे. मतदानाच्या टक्केवारीमध्ये आमचा जो भाग आहे म्हणजे कसब्यामधलं टक्केवारी मतदान पाहिलं, त्याचबरोबर कोथरूडचं टक्केवारी जर पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी देखील आम्ही पुढे आहोत आणि जो आमचा हक्काचा मतदार आहे नक्कीच आम्ही जास्तीत जास्त मताने पुण्यामध्ये विजय होऊ. ठीक आहे. म्हणजे पुण्यामध्ये एकूणच प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असते, मतदान साक्षरताच कमी आहे पुण्यात, असा त्याचा अर्थ निघतोय तुमच्या बोलण्यातून. आपल्यासोबत आनंद दवे सुद्धा आहेत. आनंद दवे, तुम्हाला तरी कारण सापडलंय का? 50% जास्त मतदार हा पुण्यामध्ये सहज मतदान केंद्राकडे वळू शकला असता. मंगळवारचा दिवस होता, कामकाजाचा दिवस होता, सुट्टी होती, मान्य आहे, पण पुणेकरांनी पाठ का वळवली? तुमचं का आकलन आहे? नाही, निश्चितच टक्केवारी कमी झालेली आहे, मान्य करायला पाहिजे आपण. आणि अगदी तटस्थपणे आपण बोलूयात या विषयावर. सगळ्यात महत्वाचं, 1995 नंतर पुण्यामध्ये सुरेश कलमाडी कंटिन्युअस इलेक्शन लढत होते आणि मागच्या वर्षी लढली विश्वजित कदम यांनी. त्यांच्याकडे जी यंत्रणा आहे स्वतःच्या मतदारांना बाहेर काढायची, तशी यंत्रणा यावेळेस मोहन जोशी यांच्याकडे नव्हती. म्हणजे आपण त्याला आता काँग्रेसी कल्चर म्हणू किंवा कलमाडींची पद्धत, विश्वजित कदमांची पद्धत म्हणू, जे इन्फ्रास्ट्रक्चर ते वापरू शकत होते ते यावेळेस मोहन जोशी यांनी वापरलेलं नाहीये. त्यामुळे त्यांचा मतदार त्या प्रमाणात बाहेर निघाला नाही, हे नक्की, हे निश्चितच आहे. बरं, भाजपची लाट थोडी कमी झाली का? तर 2014 पेक्षा नक्की थोडी कमी होती. पण जसं प्रशांतजी किंवा गोपाळजी सांगतात ते सरकारच्या विरोधात वातावरण होतं, खूप नाराजी होती, तशी असती ते विरोधातले मतदार तरी ऍटलिस्ट बाहेर पडले पाहिजे होते विरोध करण्यासाठी सुद्धा. म्हणजे मला तुम्ही पटत नाही म्हणून मी घरात बसलो, हे काही कारण असू शकत नाही. त्यामुळे असं काही नाही घडलेलं. आणि मला अजूनही असं वाटतं की भाजप आणि शिवसेनेला अभिप्रेत असलेलं मतदान व्यवस्थित झालेलं आहे. जे या पद्धतीने मतदान वेगळ्या पद्धतीने केलं जातं ते मतदान नक्की भांबवला, त्याला कोणी अप्रोच त्या पद्धतीने करता आलं नाही, त्यामुळे ते झालेलं नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. ठीक आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा आहेत. सर, मतदान करणं किंवा मतदानाचा हक्क हा आपला एक तसा अर्थानं म्हणजे तो प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे.
तो अधिकार आहे, पण ते कर्तव्य आहे. जर का उमेदवारांविषयी रोष असेल तरी सुद्धा मतदारानं मतदान करून आपला हक्क बजवावा, कारण नोटा हे त्याला पर्याय दिलेला आहे. नोटाचा पर्याय वापरून सुद्धा मतदान करता येऊ शकतं. इतकी चांगली सुविधा ही निवडणूक आयोगानं दिलेली आहे ईव्हीएम मध्ये की नोटा वापरा. तुम्हाला मान्य नाही ना उमेदवार तर नोटा वापरा, पण मतदानाचा अधिकार बजावा. इथं तसं होताना दिसत नाही. पुणेकर बरं, त्यातही दोन भाग दिसत आहेत. जे मूळ पुणेकर आहेत आणि पुण्यात असलेले, पुण्यातून बाहेर आलेले मतदार असं आपण म्हणूया. मूळ पुणेकरांना असं वाटण्याची शक्यता आहे का की जे बाहेरून आले आहे त्यांची जबाबदारी या मतदानाची, आपण घरीच थांबावं? नेमकं काय झालं असावं? कारण 50%च्या आत पुण्यासारख्या शहरामध्ये पूर्ण मतदारसंघ हा शहरी असताना ही खरंच लाजिरवाणी बाब आहे, खेदाची बाब आहे. हे बघा आशिष, मला आज सकाळीच एक व्हॉट्सॲप आला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं की पुण्यामध्ये 49% मतदान आणि दुसऱ्याला अक्कल शिकवण्याचं प्रमाण मात्र 100%. अशा प्रकारचा एक व्हॉट्सॲप आलेला आहे. पुण्यामध्ये जगामध्ये सगळ्या भागातनं पुण्यामध्ये शिक्षणासाठी लोक येतात. भारताचं शिक्षणाची राजधानी समजलं जातं. फॉरेनर्स सगळ्यात जास्त पुण्यात आहेत. परप्रांतातले खूप लोक पुण्यामध्ये शिकायला येतात. सिम्बॉयसिससारख्या अनेक संस्था पुण्यामध्ये आहेत. पुण्यामध्ये यावेळी तरुणांचं म्हणजे जे ॲडिशन झालेले मतदारांचं प्रमाण आहे 1 लाख मतदार ॲडिशन झालेले तरुणांचं. म्हणजे पुण्यामध्ये सर्व प्रकारची अनुकूलता आहे. पुण्यामध्ये वेगवेगळ्या सोयी वाढलेल्या आहेत आता. म्हणजे आता जर गिरीश बापटांचं बरंच कौतुक मी ऐकलं तर गिरीश बापटांच्या म्हणजे काळामध्ये असतील किंवा त्याच्या अगोदरच्या काळात बसेस आहेत सगळीकडे, कनेक्टेड सगळीकडे आहे. म्हणजे कुठूनही कुठेही जाता येतं, अनेक बसेस आहेत तिथे. परंतु तरीसुद्धा मतदान कमी होण्याचं कारण काय असेल ते एक मध्ये पुण्यामध्ये विशेषतः जे सोशल मीडियावरनं सगळ्या जगाला शिकवतात, शहाणपणा शिकवतात जगाला, अशा वस्त्यांमध्ये म्हणजे जर तुम्ही पर्वती घ्या, कोथरूड घ्या, कसब्याचा उल्लेख झाला, पुण्यातल्या पेठा घ्या तुम्ही, या भागामध्ये मतदानाचं प्रमाण खरोखरी कमी झालेलं आहे. आणि ज्यामध्ये तुम्ही बघा की सगळ्यात जास्त पॉलिटिकली तिथे जागृती असायला पाहिजे. म्हणजे मोदींच्या बाजूचे मतदार जे आहेत ते सगळे या पेठांमध्ये आहेत, कोथरूडसारख्या भागांमध्ये आहेत. आणि उलट वडगाव शेरीसारखा जो भाग आहे, ज्यामध्ये वडगाव शेरी असेल, कॅन्टोन्मेंट असेल, ज्याच्यामध्ये काँग्रेसचा मोठं प्राबल्य, शिवाजीनगर आहे ज्या ठिकाणी, म्हणजे मी राहतो पुण्यामध्ये, गेलो की जिथे राहतो त्या भागामध्ये ट्रॅडिशनली काँग्रेसचं प्राबल्य आहे. तरीसुद्धा तिथे सुद्धा मतदान कमी झालेलं आहे. काँग्रेसचे आता 2 पुढारी, असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे 2 पुढारी हे आपल्याकडे काहीही दोष न घेता ते मोदी सरकार किंवा या सरकार विरोधी असंतोष वगैरे असं म्हणतात. मग जर असंतोष एवढा आहे तर लोकांनी प्रकट करण्यासाठी तुम्ही त्यांना खेचून घेण्यामध्ये किंवा ते आपोआप तिथे येण्यामध्ये काही आडकाठी होती का आत्ता? का 12 ते 3 वाजता खूप ऊन असतं आणि त्यामुळे चितळ्यांचं दुकान पूर्वी जसं बंद असायचं 12 ते 3 किंवा 4 वाजेपर्यंत, तशा प्रकारे तुम्हाला त्या ऊन सोसवत नाही म्हणून तुम्ही घरी बसलेले आहात. पुण्यामध्ये मतदार जागृती अभियान सुरू केलं, चांगल्या प्रकारे मोहीम राबवली, अनेक संस्थांनी काम केलं त्याच्यामध्ये. तरीसुद्धा जर असं जर दिसत असेल, पूर्णपणे नैराश्याचं वातावरण, औदासीन्य दिसत असेल, तर याला जबाबदार कोण आहे? म्हणजे याच्यामध्ये राजकारण्यांची जबाबदारी, याच्यामध्ये पॉलिटिकल विषय करण्याचं कारणच नाही हा. म्हणजे काँग्रेसने असेल किंवा भारतीय जनता पक्षाने मतदार जागृती अभियान राबवण्यामध्ये किंवा मतदारांना आपापल्या मतदारांना खेचून घेण्यामध्ये त्यांना साफ अपयश आलेलं आहे याच्यामध्ये. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी की हातकणंगले असेल, माढा असेल, सांगली असेल, सातारा असेल, तुम्ही मगाशी ज्याचा उल्लेख केला नक्षलग्रस्त भाग असेल, जिथे जास्त मतदान होतं. मी देशाच्या पातळीवर बघितलं तर मिझोराम असेल, नागालँड असेल, तिथे प्रचंड मतदान होतं. अशा वेळी आता पश्चिम बंगालमध्ये यावेळी जो पश्चिम बंगाल आपण म्हणतो खूप मागासलेला 79% मतदान तिथे झालं. आणि अशा वेळी ज्या सगळ्यात जास्त देशातलं प्रगत राज्य कुठलं? महाराष्ट्रातलं बौद्धिकदृष्ट्या सगळ्यात प्रगत शहर कुठे? पुणे. अशा ठिकाणी पुण्यामध्ये मतदान होत नसेल तर त्याचा आपण अर्थ काय काढायचा? दुसरी गोष्ट अशी की स्वातंत्र्यानंतर
ज्या 1952 साली 51-52 साली पहिल्या निवडणुका जी सार्वत्रिक झाली निवडणूक, त्यावेळी अमेरिकेचे सिनेटर होते चेस्टर बॉल्स नावाचे, जे भारतातले राजदूत होते. त्यांनी असं म्हटलं होतं की 20-21 कोटी मतदार आहेत, इतकी राज्य आहेत, 80-90% लोक अडाणी आहेत, त्यांना मतदान म्हणजे काय काही माहीत नाही. हा देश कसला यशस्वी होतो याच्यामध्ये. परंतु तरी सुद्धा त्या पहिल्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं असेल 67 आणि दुसऱ्या निवडणुकीत 68% असं मतदान झालं. याच्यामध्ये नेहरूंनी ज्या प्रकारे मतदारांमध्ये किंवा लोकांमध्ये जागृती निर्माण केली, सरकारने निर्माण केली, आणि पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते, जे संख्याशास्त्रज्ञ होते, अर्थात अर्थशास्त्रामध्ये ते प्रवीण होते, ते मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं मतदार जागृती अभियान केलं, सगळ्या देशामध्ये ज्या प्रकारे निवडणूक यंत्रणेची व्यवस्था केली, आणि लोकांना वाचता येत नाही म्हणून शिक्क्यांची व्यवस्था केली, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे सुरक्षेची व्यवस्था केली, वाहनांची व्यवस्था केली, आणि निवडणुका पार पडल्या. पहिल्या 2 निवडणुकांमध्ये, ज्या निवडणुकांमध्ये 1971 साली बांगलादेशच्या या पार्श्वभूमीवरती जेव्हा इंदिरा गांधींना विजय मिळाला, त्याच्या अगोदर जेव्हा गरिबी हटावची घोषणा करून इंदिरा गांधींना मोठा विजय मिळाला, त्यावेळी सगळ्यात कमी मतदान झालेलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे पहिल्या 2 निवडणुकांनंतर सगळ्यात जास्त मतदान 2014 साली नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळे किंवा त्यांच्या लोकप्रियतेमुळे, लाटेमुळे झालं. यावेळी असं मतदान इतक्या मोठ्या प्रमाणात झालं नाही. पण त्याच्यामध्ये मुंबई स्वतः नेहमी निराशा करते, आणि मुंबईपेक्षा पुणे निराशा करते. तर याचा आपण काही विचार करणार आहोत की नाही, याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला मतदार वाढवता येतील, मतदारांना आणता येतील, याच्यामध्ये पॉलिटिकल मॅनेजमेंट कुठे कमी पडते का. तेव्हा जर तुम्हाला या सरकारच्या विरुद्ध राग व्यक्त करायचा असेल तर तुम्ही मतदारांना खेचून आणलं पाहिजे. काँग्रेसची अवस्था तर अशी आहे की आता गोपाळ तिवारीसारखा सज्जन माणूस, काम केलेला कमिटेड माणूस, त्यांना तिकीट द्यायला काय हरकत होतं. पण बघा आता मोहन जोशी आले, मोहन जोशींना मी म्हणत नाही निष्ठावान आहेत, फार काही करिश्मा आहे असं मला वाटत नाही. गिरीश बापटांचं खूप आता मी जी प्रशंसा ऐकली, गिरीश बापट ठीक आहेत, पण गिरीश बापट हे सुद्धा फार लोकप्रिय पुण्यातले नेते, अशातले मास लीडर नाही आहेत. अलीकडच्या काळात त्यांनी विकासाची कामं काही केली नाही असं मी म्हणणार नाही. पण त्यामुळे ते 2 जे कॅन्डिडेट्स आहेत त्यामध्ये सुद्धा जी झुंज आहे ती बघण्यासाठी लोकांना रस आहे की नाही असाही प्रश्न आहे. त्यामुळे अशी अनेक कारणं याच्यामध्ये आहेत. ऊन आहे, मतदार अनेकांचे पत्ते बदलले, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुखवस्तू मध्यमवर्गीय अनेक जण परदेशामध्ये आपल्या मुलांकडे जातात किंवा युरोपला सहलीला जातात, आणि अशा वेळी ते इतरांना सांगतात की लोकशाही कशी मजबूत केली पाहिजे आपण, पण आपण युरोपमध्ये जातात ते. तेव्हा हा वर्ग जो आहे, या वर्गाची उदासीनता हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही लोकांना असं वाटत असेल आपण मतदान केलं नाही तरी मोदी येणारच आहेत, मोदी हे तो मुमकिन आहे असं त्यांना वाटत असेल, त्यामुळे आपण पार्टिसिपेट झालं पाहिजे असं वाटत नाही. आणि ज्यांना मोदींना काढून टाकायचं आहे, हकलायचं आहे मोदींना, ते सुद्धा काही त्यांच्यामध्ये काही उत्साहच नाही. कारण काँग्रेस पक्षाची जी काही हताशा आहे एकूण पक्ष म्हणून महाराष्ट्रातली, ती भयंकर आहे. काँग्रेस पक्षाची जो सुसंघटित त्यातल्या पक्ष आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात पूर्वीची ताकद राहिली नाही, काँग्रेसची ताकद पूर्वी इतकी राहिलेली नाही. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पुणे शहरापेक्षा जास्त मतदान झालं आहे. पुणे शहरातल्या लोकांना याची लाज वाटली पाहिजे असं मला वाटतं. कालच्या एका चर्चेमध्ये ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे असं म्हणाले होते की कोल्हापूरमध्ये जी मतदानाची टक्केवारी 70% गेलेली आहे, त्याचं एक प्रमुख कारण होतं की तिथे उमेदवारांमधली चुरस, त्याचबरोबर तिथले लोकल पॉलिटिकल फॅक्टर्स, त्यामुळं मतदान उत्स्फूर्तपणे झालं. मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या होत्या अगदी संध्याकाळपर्यंत. पुण्यामध्ये तो फॅक्टर होता का? खरंच इतकी निराशा होती का? उमेदवारांचं काय चुकलं की त्यांच्याकडे बघून लोक आलीच नाही, मतदान त्यांनी केलंच नाही? या उमेदवारांचा काही दोष आहे का? त्यावर सुद्धा मी चर्चा करणार आहे, पण ब्रेक नंतर. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय पुन्हा पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांच्याकडे. प्रशांत जगताप, असं तर नाही ना
की दोन्ही उमेदवार एकाच समाजाचे दिले त्यामुळे बहुजन वर्गात नाराजी आली का ती सुद्धा एक चर्चा आहे. पण आपण त्यावरती जास्त खल घालण्यात अर्थ नाही म्हणून तो मुद्दा मी बाजूला सोडतो. तरी सुद्धा आपण तो नंतर विचारात घेऊ. पण मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही असं म्हणाला होतात की प्रशासकीय घोळ घातले गेले निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांकडून. अहो, हे जे घोळ आहेत ना, हे आता गेल्या 2014च्या निवडणुकीत आम्ही बघितले, आता 2019च्या सुद्धा निवडणुकीत बघितले. हे सगळीकडे कॉमन आहेत. पुणेकर आणि पुणे त्याला अपवाद नाहीयेत. तरी सुद्धा मतदानाची टक्केवारी घसरते आहे. आक्षेप हा आहे की मतदानाचा अधिकार बजावणं हे कर्तव्य वाटत नाहीये का पुणेकरांना, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर का निवडणूक रंगलीच नसेल प्रचारादरम्यान तर त्या मतदाराला तरी कसं वाटावं की आपण मतदान केलं पाहिजे. या दोष कोणाचा आहे? जर का काँग्रेस राष्ट्रवादीला आपला उमेदवार सुद्धा नीट निवडता आलेला नाही, त्याच वेळी पुण्याचे पालकमंत्री काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार येण्याआधीच प्रचाराला सुरुवात करतात, तरी सुद्धा मतदार तिकडे जात नाहीये. यात पुणेकरांचा दोष आहे, राजकीय पक्षांचा दोष आहे की त्या उमेदवारांचा दोष आहे की त्यांच्याकडे बघून पुणेकर आकर्षित झाले नाहीत? नाही, या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगू इच्छितो, पुणेकर मतदारांचा याच्यामध्ये काही दोष नाहीये. हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आपल्या माध्यमातून निश्चित सरकारी यंत्रणेचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो किंवा त्या ठिकाणी न्याय व्यवस्थेचं लक्ष वेधू इच्छितो. मी मागच्या म्हणजे या आताच्या झालेल्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकांपासून त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे एक तक्रार करत आहे की पुण्याच्या निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये जिथं मतदार नोंदणी होती तिथे एक वेगळ्या प्रकारचं एक माफिया राज तिथं कार्यरत आहेत की ज्या ठिकाणी खरे मतदार जे नोंदले जातात त्यांचं मतदार त्या ठिकाणी मतदार नोंदणी होत नाहीत किंवा जे आत्ताचे नाही का आत्ताचे मतदार जे आहेत जे स्वतःच्या घरांमध्ये राहतात किंवा जे इथं पुण्यामध्ये आहेत त्या मतदारांचं नाव इथं मतदार यादीतून त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे असताना, मतदार ओळखपत्र असताना सुद्धा त्यांची नाव त्याच्यातून वगळले जातात किंवा ते रिजेक्टेड यादीमध्ये टाकले जातात. पण पुण्याच्या ज्या का निवडणूक शाखेमध्ये पैसे देऊन परराज्यांमधले किंवा पर जिल्ह्यांमध्ये मतदार नोंदवले जातात. माझ्या स्वतःच्या प्रभाग क्रमांक 25 वानवडीमध्ये मागच्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला म्हणजे 2017च्या निवडणुकीला नगर जिल्ह्यातले 5700 मतदार नोंदवले गेलेले आहेत. ज्यांचं नगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणूक म्हणजे नगर जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी मतदार म्हणून नाव आहे, त्यांचीच नावं इकडे नोंदवली गेली. आम्ही वारंवार त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली पण अद्यापर्यंत त्याच्यामध्ये तरी वाढलं नाही ना. मग तसं असेल तर वाढायला हवं किंवा त्याच्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी कार्यतत्परता दाखवली गेली नाही. नाही, त्याचबरोबर दुसऱ्या गोष्टी अशा आहेत की जे खरेखुरे मतदार पुणेकरांना राग येतो, बाहेरचे मतदार आहेत नोंदवतात त्यांची म्हणून नावं पुणेकर मतदानाला जात भाग आहे. पण याचबरोबर नाही, बाहेरचे मतदार म्हणून नाही. मग नाही, कसा असं अर्थ नाही. होतो याच्यामध्ये ना? मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, जे मतदार आजही नगर जिल्ह्यामध्ये राहतात त्यांची नावं फक्त आशिषी नाही, म्हणजे मूळ पुणेकरांना असा राग आहे का की बाहेरचे मतदार पुण्यात आले आहेत त्यांनीच मतदान करावं, आपण करूच नाही म्हणून ते फिरकले नाहीत? नाही, असं नाही. असं तुमच्या नाही, बोलण्याचा अर्थ असं होतो. नाहीये. अहो, 100% असं जर का नाहीये. मतदार असतील काल आम्ही तर मतदान त्यातले केंद्रावर जे 49% मतदार बाहेर पडले. नाही, बिलकुल मी आपल्याला आशिषजी मी आपल्याला सद्यस्थिती आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की काल आम्ही मतदान केंद्रावर जे पाहिलं साधारणतः 8 ते 10 हजार मतदार माझ्या भागातले जे मतदान केंद्रावर आणि विविध पक्षांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या टेबलवर बूथवर जाऊन त्या ठिकाणी अक्षरशः रिक्वेस्ट करून 2-2 तास उभे राहत होते. पण ज्यांचं नाव ज्यांच्याकडे निवडणूक ओळखपत्र आहे, ज्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मतदान बजावलंय पण त्यांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात आलेलं होतं किंवा त्यांचं रिजेक्टेड यादीमध्ये टाकलं होतं, अशामुळे पण खूप मोठा परिणाम झाला. पण या ठिकाणी मान्य जतीनजी देसाई साहेब असतील किंवा या ठिकाणी आनंदजी असतील किंवा भाजपचे प्रवक्ते धनंजयजी असतील, हेमंत यांच्याकडे मला जायचं आहे. निश्चित आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत, आमची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. नाही, या ठिकाणी हेमंतजी देसाई
या सगळ्यांना मला सांगायचंय, निश्चित एक विरोधक म्हणून आमची सुद्धा जबाबदारी आहे की त्या ठिकाणी आमच्या पक्षाचा उमेदवार किंवा आमच्या आघाडीचा उमेदवार निवडून देण्याकरता मतदारांना घराच्या बाहेर काढून त्या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये कुठेतरी निवडणूक केंद्रांमधला घोळ, त्या ठिकाणी मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये ठेवणे किंवा त्यांचे मतदान केंद्र हलवणे, मतदार यादीत त्यांचं नाव नसणे, याच्यामुळे मतदारांमध्ये कुठेतरी मतदान करण्यासाठी ते वंचित राहू शकलेत. पण दुसरा भाग असा आहे की 1952 सालापासूनचा जो काय आकडेवारी पुणे शहरातल्या निवडणुकीचा दाखला त्या ठिकाणी आमचे मित्र धनंजय जाधव यांनी दिला. मी त्यांना सांगू इच्छितो, या शहरामध्ये 1952 सालापासून आजपर्यंत कधी झाला नाही तेवढा भाजपच्या पक्षामध्ये या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून जी काय टक्केवारी त्यांची वाढलेली, म्हणजे कुठली टक्केवारी तर लोकप्रतिनिधींची. या शहरामध्ये भाजपचे 3 खासदार आहेत, एक लोकसभेचे अनिल शिरोळे, 2 राज्यसभेचे. देशाचे केंद्रीय मंत्री या शहरातले. या शहरामध्ये 8च्या 8 आमदार भाजपचे. या शहरामध्ये 167 नगरसेवकांपैकी 101 नगरसेवक भाजपचे आणि आत्ताचा त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेचे 10 असे 111 नगरसेवक. त्यांच्या उलट 56 नगरसेवक हे विरोधी पक्षांचे. या शहराचे महापौर भाजपचे. असे असताना या शहराचे पालकमंत्री 5 वेळा आमदार राहिलेले गिरीशजी बापट हे निवडणूक लढवतात आणि त्या ठिकाणी शिवसेना असेल किंवा बीजेपी असेल यांचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, आजी माजी त्या ठिकाणी पदाधिकारी, ही मंडळी कुठेतरी देशामध्ये मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये फडणवीसांचं सरकार आहे, आता आपलीच हवा आहे, मतदार आपल्याशिवाय, आता पुलवामाची घटना घडली आहे, आपल्यालाच मतदान मिळणार, अशा बेफिक्री वृत्तीमुळे त्या ठिकाणी मतदारांना कुठे बाहेर आणू शकले नाहीत. त्याच्यामध्ये मतदार जागृती करू शकले नाहीत. आमचे उमेदवार त्या ठिकाणी मोहनजी जोशी हे निश्चित एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, सच्चे कार्यकर्ते आहेत. प्रशांत जगताप, मी आणखी चॅनलवर सांगणं बरोबर नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस किती मतदानाची टक्केवारी होती, किती टक्के मतदान झालं होतं तेव्हा? हा आशिषजी, महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस मतदान किती झालं होतं? त्यावेळेस 62% मतदार झालं होतं. मग जर का नगरसेवकांसाठी 65% मतदान होऊ 65% झालं शकतं होतं तर आणि आज खासदारासाठी 50च्या आत 13% नाही, म्हणून आम्ही सांगितलं ना, ही जबाबदारी आम्ही पण स्वीकारतो की कमी मतदान झाल्याची. पण त्याचबरोबर कुठेतरी या शहराच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी निवडणूक लढवत असताना त्यांच्या पक्षाला, सत्ताधारी पक्षाला, म्हणजे जिथं सत्तेमध्ये दुसऱ्या पक्षाला स्पेसच नाहीये अशा पक्षाला मतदार बाहेर काढता आले नाही. ठीक आहे. आपल्यासोबत धनंजय जाधव आहे. धनंजय जाधव, मला प्रश्न नीट ऐका. बऱ्याच वेळेला काय होतं, आता बघा महापालिका निवडणुकीचं उदाहरण घेऊया. त्यांनी सांगितलं 65% मतदान झालं महानगरपालिका आशिष, निवडणुकीत. मला 1 मिनिट बोलू द्या. सर एकच मिनिट, मी येतो सर प्लीज. हा, धनंजय जाधव, महानगरपालिका निवडणुकीमध्ये 65% मतदान झालं, बरोबर? तेव्हा संजय काकडे फॅक्टर हा भाजपसाठी खूप जास्त सक्रिय होता. आता संजय काकडे फॅक्टर निष्क्रिय होता या निवडणुकीत. आणि जर का नगरसेवकांची संख्या जर का बघितली तर त्यातले बहुतेक नगरसेवक हे संजय काकडेंसोबत आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे मतदान कमी झालं अशी चर्चा आहे. म्हणजे आता चर्चा कोणाच्याही नावावर खपवली जाऊ शकते. पुढे बोला. बरोबर. मूळ आशिष सर, मी तुम्हाला मूळ उत्तर सांगू इच्छितो. आमचे मित्र आहेत प्रशांत जगताप यांनी जे त्यांचं विस्तृत विवेचन सांगितलं, त्यापेक्षा महत्वाचं जे आहे ते असं आहे की त्यांच्या सन्माननीय नेते अजितदादा पवार यांचे सुपुत्र शेजारीत असणाऱ्या मावळ मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत. त्याच्या शेजारी त्यांचे स्टार प्रचारक आहेत महाराष्ट्रासाठी वापरले जाणारे, जे अमोलजी कोल्हे आहेत, जे शिवसेनेमधनं नुकतेच आता राष्ट्रवादीमध्ये येऊन लढत आहेत. माननीय प्रशांतजी जगताप यांचा अर्धा प्रभाग हा शिरूरमध्ये येतो आणि अर्धा प्रभाग हा पुणे लोकसभेमध्ये येतो. एक उदाहरणार्थ मी तुम्हाला जगताप साहेबांचं उदाहरण सांगतोय. राष्ट्रवादीचे जेवढे नगरसेवक आहेत हे सगळे पूर्णपणे पिंपरी चिंचवड असेल, मावळ असेल, शिरूर, बारामती या ठिकाणी व्यस्त आहेत. सांगायला फक्त हे सगळं ढोबळमानाने आमची आघाडी युती या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. यांना यांचे महत्वाची नगरसेवक जास्त आहेत ना, यांचे आबरू वाचवण्यासाठी 96 नगरसेवक आले होते. नक्कीच भाजपचे संजय काकडेंनी आकडा सांगितला होता ते भाजपच्या नगरसेवकांना या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतायत, या सगळ्या गोष्टी लाट ही भाजपची होती. कोणा एका व्यक्तीमुळे पुण्यामध्ये संख्या फरक पडला. नगरसेवक मतदारांना यंदा आणण्यात कमी पडले. महाराष्ट्रभरात मतदान केंद्रापर्यंत नगरसेवक सुद्धा हे आमच्या घेऊन आले नाहीत. हे
प्रशांतजी जगताप यांना तुम्ही जर खासगीमध्ये विचारलं तर ते देखील सांगतील की त्यांच्यावरती पक्षाने कुठल्या मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. ते शिरूर मतदारसंघामध्ये अमोलजी कोल्हे यांची बैलगाडी असेल चालवण्यामध्ये, सारथ्य करण्यामध्ये असेल, इतर ठिकाणी सगळ्या ठिकाणी ते व्यस्त होते. असे त्यांचे जे पुण्यातले नाही, अनेक सहकारी आहेत, माझ्यावर प्रत्येक चारही ठिकाणचे, मतदारसंघाची ते जबाबदारी नाही ठिकाणी प्रचारामध्ये धनंजयजी. व्यस्त आहेत. माझ्यावर पुणे नाही त्या ठिकाणी हा पण त्यामुळेच तुम्ही या ठिकाणी अहो प्रशांत जगताप यांचा वाढदिवस होता 20 एप्रिलला, त्यामध्ये ते मशगूल असतील. सगळ्याच नाही माझ्यावर बरोबर पुणे आहे, ऐका 100% माझ्यावर पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कोथरूड आणि त्या ठिकाणी वडगाव आमच्या- शहरीची जबाबदारी होती. आमच्या भाजपच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर पुण्यामध्ये केलेला विकास, त्यामध्ये मेट्रो असेल, इतर सर्व विकास कामं असतील, याचे मेट्रोचे जे खांब पुण्यामधल्या सर्व मध्यवस्तीमध्ये दिसत आहेत. हेमंतजी देसाई साहेब असतील, त्यांनी जे सांगितलेलं आहे की टीका टिप्पणी करण्यापेक्षा प्रचारामध्ये आघाडी घेणं जर गरजेचं होतं. तुम्ही जर पुण्यामधल्या सभा पाहिल्या, पुण्यामधला प्रचार पाहिला तर नक्कीच भाजप हे काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा 50 ते 100 पटीने पुढे दिसून आलेलं आहे. पुण्यामध्ये जे सगळे आकडेवारी पण मतदार पुढे दिसला नाही ना. भाजप हा पुढे राहिलेला आहे. मतदार फक्त पुढे येताना पुण्यामध्ये दिसला नाही. एवढे नगरसेवक नक्कीच लोकशाहीचा मतदार जो उत्सव दिसला, आहे, 23 मतदार मेला कसा मागे मतदार जो आणि पुढे तोही दिसलाय, पुणेकर मतदार आलेला जो मतदार आहे ज्यांनी मतदान केलेलं आहे ते येणाऱ्या 23 मेला तुम्हाला समजाल आलेला मतदार हा भाजपला मानणारा होता, भाजपला मतदान केलेला मतदार आहे. त्यामुळे आजच्या चर्चेमध्ये पुण्याला एक वेगळ्या पद्धतीने ग्लॅमर येत आहे, परंतु नक्कीच मतदान हे पुण्याच्या दिशेने झालेलं आहे आणि आमचा उमेदवार हा मोठ्या फरकाने ठीक विजयी आहे होणार ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. गोपाळ तिवारी हे बघा, हाही विचार केला पाहिजे की उमेदवाराच्या निवडीचा जो घोळ घातला गेला काँग्रेसकडून, त्याचाही परिणाम हा मतदानाची टक्केवारी कमी असण्यात झाला. जर का काँग्रेसनं असा विचार करूया, बघा शंका उपस्थित होते आहे, चर्चा करावी लागेल. एखादा बहुजन उमेदवार दिला असता, मराठा उमेदवार दिला असता फॉर एक्झाम्पल, तर मतदानाची टक्केवारी वाढली शकली असती. असे जे यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी घोळ घातला नाही, हेच पहिले स्पष्ट सांगतो. याच्यामध्ये कदाचित काँग्रेसची अशी स्ट्रॅटेजी असू शकते की जर त्यावेळेला भाजपनी जर पूर्वीचा विद्यमान बहुजन समाजाचा उमेदवार दिला असता तर काँग्रेसने बहुजन समाजाचा उमेदवार दिला असता. भाजपनी जर मागासवर्गीय दिला असता तर काँग्रेसने मागासवर्गीय दिला असता. काँग्रेस एक धर्मनिरपेक्ष तत्व मानणारी प्रणाली आहे आणि याच्या निमित्ताने पुण्यासारख्या सुसंस्कृत सुसभ्य शहरामध्ये जातीवाद होऊ नये ही या मागची भावना होती आणि त्यामुळे जे निष्कर्ष लागायचे ते लागलेले. आता राहतात आपण घोळ घालण्याचा गोष्ट, आमच्या मते ती एक स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो. 5-6 दिवस जरी उशीर झाले तर काँग्रेस संघटितपणे प्रचाराला सुरुवात केली होती. पुणे शहर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. कसबा गणपती पुढे प्रचाराचा शुभारंभ सुरू केला होता. सर्व उच्छिक उमेदवार त्या ठिकाणी एकत्र सुरुवात केली होती आणि अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघात रॅली प्रचाराची कुठलीही त्या ठिकाणी अजिबात कुठलं कमतरता राहिली नाही. सर्व मग सुरू काय झालेलं आहे. मतदारांना हे आता सांगायला यामध्ये विसरलात मी एक सांगू की तुम्ही इच्छितो, मतदान करा? नाही ऐका हे राष्ट्रीय पक्ष मुद्द्यांवरची निवडणूक आहे आशिषजी. 60 ते 70% हे राष्ट्रीय पक्षाचे मुद्दे लक्षात घेतले जातात. 25-30%, 35% तो उमेदवाराचं व्यक्तिमत्व, चारित्र्य आणि त्याची कार्यक्षमता आणि त्याच्यामुळे होणारे जे स्थानिक लोकसभेच्या खासदाराच्या माध्यमातून होणारे पुणे शहराकरता जे काही स्थानिक विकासाचे प्रकल्प या सगळ्याच्या माध्यमातून हे गणना नागरिकांकडनं होते. त्यामुळे उशीर झाला हे कारण नाही. काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रितपणे असंख्य कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केलं. अनेक बूथवर काम करत होते. कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पडली. शरद पवार साहेबांपासून अनेक माजी मुख्यमंत्र्यांनी मतदार का वळला नाही मतदान केंद्राकडे, हाच प्रश्न आहे. त्याला निमंत्रण घरी द्यायचं होतं का तुम्ही देण्यात कमी पडलात का? घरोघरी निमंत्रण दिलं नाही का? मी म्हणतो ना, प्रशांतजी सांगितलं तसं की आमचा उमेदवार 100% 50,000 ते लाख मताधिक्याने नक्की विजय होणार आहे. फक्त मताधिक्य कमी होणार आहे. फक्त 50%वरती पुण्यात निकाल लागतोय. 50% आमचा
नाही 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 ते बरोबर आहे. हा मतदाराला आपण मतपेटीपर्यंत आणण्याकरता जे परिश्रम सर्व पक्षांनी घेतले गेले पाहिजे होते. काँग्रेसने नाही, काँग्रेस, ठीक आहे, राष्ट्रवादी, ठीक आहे, भाजप ठीक आहे. सगळ्यांनी मला नाही सगळ्यांची वाटत जबाबदारी दहावीला जर का की कोणाला मतदार 50% आपण मिळाले एकत्रच, त्याचा आवाज वडील करतो. पुण्यात त्याला घरी घेईल आणि इथं 50%वर खासदाराचा निकाल लागतोय. त्यामुळे ही चर्चा करावी लागते. आनंद दवे आहेत आपल्यासोबत. आनंद दवे, मी जी शंका उपस्थित केलेली आहे, उमेदवार दोन्ही एकाच समाजाचे असल्यामुळं उदासीनता दिसते का? दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीत जातीचं कार्ड खूप चालणार आहे म्हणून जो सुज्ञ पुणेकर आहे त्यानं इकडं फारशी त्याला अशी गरजच वाटली नाही की आपण मतदान केलं पाहिजे, कर्तव्य बजावलं पाहिजे. नेमके काय फॅक्टर असू शकतात? त्यातल्या त्यात उमेदवारांच्या निवडीला घेऊन पुणेकर मतदारांमध्ये काही रोष असू शकतो का? नाही, काय झालं ना, चुकीच्या पद्धतीने पूर्ण मांडणी केली जाते. गोपाळ तिवारी असतील किंवा प्रशांतजी असतील. लक्षात घ्या, भाजपने उमेदवार दिल्यानंतर काँग्रेस उमेदवार ठरवणार, याचा अर्थच असा की सुरुवातीपासूनच काँग्रेस भाजपच्या मागे फरफटत गेली. दुसरं, त्या वाक्यात काही सत्यता नाहीये, कारण भाजपने बापट उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा 8 दिवस लागले मोहन जोशी यांची उमेदवारी डिक्लेअर करायला. तसं जर असतं की भाजपला यांना दिलं तर आपण त्यांना द्यायचं, आधीपासून काँग्रेसला माहिती होतं, तर बापट्यांच्या उमेदवारीनंतर त्या क्षणाला काँग्रेसची उमेदवारी घोषित होणं आवश्यक होतं. तसं झालेलं नाहीये. त्यामुळे काँग्रेस सुरुवातीपासूनच गोंधळात होती, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. दुसरं, प्रशांतजींनी जे मगाशी सांगितलं की मतदार यादीत नावच नव्हतं, दुबार मतदार होते, किंवा अगदी हिंदी पिक्चरशाहीत पोलिसांनी लाथाबुक्क्या मारल्या, 12 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना स्टॉल नाही लावू दिलं, असं पुण्यात कुठे नोंद झालेली नाहीये. एक महिना आधी जिल्हाधिकाऱ्यांची एक पान जाहिरात येते, ऑनलाईन सगळी नोंदणी रजिस्टर असताना पुणे सारख्या शहरात असं होत असेल तर ते मतदारच लायक नाही त्या गोष्टीला, असं म्हटलं पाहिजे. 11th आवरला जे शोधत असतील ते. आणि जर पोलिसांनी असं काही केलं असेल, असं म्हणणं राजकीय कार्यकर्ता अजूनही अज्ञानात आहे किंवा तो प्रेशर खाली आहे, म्हणजे त्या कार्यकर्त्याचा अपमान होतोय, असं कुठेही तक्रार वगैरे आलेले नाहीये. एकच वस्तुस्थिती की भाजपच्या विरोधातला जो मतदार प्रत्येक ठिकाणी विरोधात असतो, तो मतदार बाहेर काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमी पडले. कारण काही असतील, मगाशी जे मी पहिलं कारण सांगितलं, आर्थिक, अगदी स्पष्ट सांगायचं ते जास्त मोठ्या प्रमाणावर खरं आहे. मोहन जोशी त्या ताकदीला नक्कीच कमी पडले किंवा आधीच्या कलमाडी किंवा विश्वजित कदम यांच्या तुलनेने. पण मतदारांना बाहेर काढण्यासाठी कमीपणा आला, त्यांना ते जमलं नाही आणि मतदार नाही, अजिबात आम्ही असं म्हणतच नाही, असं म्हणतात. सुशिक्षित वगैरे मतदार सकाळी 7:30 पासूनच लाईनीत उभा होता, ज्यांनी मतदान व्यवस्थित केलेलं आहे. फक्त भाजपच्या विरोधातला जो मतदार असतो तो बाहेर निघालाच नाही, कारण त्याचा काँग्रेस. आनंद दवे, माझी माहिती अशी आहे की पुण्यामध्ये शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी तिसरं तुमचं मोहन जोशींचं नाव चालवलं. ही माहिती चुकीची आहे का? तिसऱ्या नाही, हे अफवा आहेत. हे बघा, प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काही विरोध असू शकतो, तसं काही झालं असं तर माहित नाही, पण मला असं वाटतं ते मोठ्या प्रमाणावर झालं असेल. कोणत्याही स्थानिक नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदार फार मोठ्या टक्केवारीमध्ये मतदार वळवू शकत नाही त्या पक्षात असताना. आता तुमचा आशीची तिसरा जो प्रश्न होता की जातीयवादाचं थोडं इलेक्शन झाली का, किंवा दोन्ही उमेदवार एकाच समाजाचे असतील म्हणून, तर पुण्यासारख्या शहरामध्ये गेली अनेक वर्षात जातीयवाद वाढलाय. निश्चित जरी असलं तरी सर्वसामान्य लोकांमध्ये अशी काय फार द्वेषाची किंवा तीव्र अशी भावना नाहीये. फक्त एकच वस्तुस्थिती आहे की मतदार, जो विरोधी मतदार होता, तो बाहेर पडण्यासाठी कचरला आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. आपण पर्याय आहोत ते सिद्धच करू शकले नाही. त्यामुळे अगदी निवडणुकीच्या बापट यांची उमेदवारी घोषित झाल्यापासून ते अगदी कालपर्यंत ही निवडणूक एकतर्फी झाली आणि परत एकदा भगवा फडकेल पुण्यामध्ये. ठीक आहे. धनंजय जाधव, गेल्या वेळेस अनिल शितोळे होते उमेदवार मराठा समाजाचे म्हणून टक्केवारी वाढली. यंदा गिरीश बापट होते ब्राह्मण समाजाचे म्हणून टक्केवारी घसरली. अशी काही शंका तुम्हाला येते? नाही, 100% अशी कुठल्याही प्रकारची शंका येत नाही. कारण की गिरीश बापट साहेब जे गेले 40 वर्ष पुण्यामध्ये समाजकारण राजकारण करतात, याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांच्याकडनं कधीच जातीय द्वेषाचं किंवा जातीय विस्त्रीकरणाचं असं वातावरण कधी त्यांच्याकडनं घडलेलं नाही. आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये म्हणाल तर या भाजप सरकारने ज्या वेगवेगळ्या पद्धतीने अण्णासाहेब पाटील महामंडळाचं पुनरुज्जीवीकरण असेल, त्याचबरोबर सारथी सारखी संस्था जिवंत केलेली असेल,
त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या सकारात्मक भूमिका घेतलेल्या असतील, म्हणजे मराठा आरक्षण दिलं, त्यानंतर यांनी दिलेलं आरक्षण तर पहिल्याच कोर्टाच्या तारखेमध्ये गळून पडलं होतं. यांनी दिलेलं आरक्षण आता मुद्दा साधारणतः कोर्टामध्ये चालू तरी आहे, काही जणांना त्याचा लाभ देखील मिळतोय. त्यामुळे मराठा फॅक्टर असा काय पुण्यामध्ये भाजपच्या विरोधात चालला असता असं मला वाटत नाही. कारण कुठलाही उमेदवार जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये दिला असता तर नक्कीच गिरीश बापट साहेब हे अनिल शिरोडे यांचं जे लीड होतं त्या लीडच्या तुलनेतच निवडून आले असते. फक्त एवढंच होणार आहे, लीड म्हणजे साधारणतः विजय आमचा तेवढ्याच फरकाने होणार आहे. परंतु मताची टक्केवारी थोडी कमी झाल्यामुळे दोन्ही मतदारांचं थोडी नाही हो, मतदान हे थोडं कमी खूपच दिसणार कमी आहे. झाली. राज्यात आणि सर्वात जातीय फॅक्टर कमी असा झाली. पुण्यामध्ये दिसला नसता. पुण्यात कमी, हीच तर खेदाची बाब आहे. राज्यात म्हणून तर सर्वात- चर्चा करतो. बरं ठीक आहे, मी आपण एक तुम्हाला- ब्रेक घेणार आहोत. सर, मी- ब्रेक नंतर मी ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्याकडे सविस्तर विवेचनासाठी जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की ते सुद्धा निम्मे पुणेकर आहेत, म्हणजे त्यांचं वास्तव्य पुण्यात आणि मुंबईत असतं. आपल्यासोबत प्रशांत जगताप सुद्धा आहेत. आणि मी जेव्हापासून बघतोय पुण्यातले जे नगरसेवक आहेत, पुण्यातली जी महापालिका आहे ती खूपच संवेदनशील आहे, ती इतकी जागरूक असते. म्हणजे नगरसेवक हा पुण्यातला इतका तत्पर, कार्यतत्पर, कार्यमग्न, कार्य प्रचूर असा असतो, मग तो खासदारकीच्या निवडणुकीला अशी कशी निराशा करतो? त्याच्यावरही काही जबाबदारी असेल ना, हाही प्रश्न मला प्रशांत जगतापांना विचारायचा आहे. त्यानंतर हेमंत देसाईंना सुद्धा बोलतं करायचं आहे, पण ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय हेमंत देसाई यांच्याकडे, ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर, पुन्हा तोच मुद्दा येतो, राहून राहून तोच मुद्दा येतो की पुण्यामध्ये महापालिका इतकी सक्रिय असताना, नगरसेवक इतके सक्रिय असताना असं गृहीत धरूया की भाजपच्या नगरसेवकांची संख्या यंदा जास्त आहे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या तुलनेत. आणि बहुतेक जे ऍक्टिव्ह नगरसेवक आहेत ते माजी नगरसेवक झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी माजी नगरसेवकांनी काम केलं नाही, किंवा भाजपसाठी जे विशिष्ट गोटातून आलेले आहेत त्यांनी, त्या नगरसेवकांनी काम केलं नाही. पण मतदानाची जी टक्केवारी घसरली, त्यामुळे आता एनिबडीज गेम झालेला आहे. म्हणजे आपण बघितलं की भाजप सुद्धा दावा सांगते आम्हीच जिंकू, काँग्रेस राष्ट्रवादी म्हणते आम्हीच जिंकू. जेव्हा टक्केवारी मतदानाची कमी होते तेव्हा तो एनिबडीज गेम होतो की प्रत्येक जण आपला दावा करू शकतो. की राजकीय पक्षांना त्यातल्या त्यात माहिती असतं की मतदान कुठल्या पॉकेटमध्ये कशा पद्धतीने झालं, आपण ते कसं केलं. मला असं वाटतं की जे आपण जेव्हा म्हणतो की अँटी इन्कम्बन्सी असेल तेव्हा जास्त मतदान होतं आणि त्यावेळी सत्ताधारी जो पक्ष असतो तो बाजूला होतो, किंवा सत्ताधारी उमेदवार जो आहे तो बाजूला, तो पराभूत होता. माझ्या मते हे जे आपलं गृहीत आहे ते सुद्धा बरोबर नाही. म्हणजे समजा असं असेल की आता की भारतीय, गेल्या वेळी अनिल शिरोळे यांना मला वाटतं 3 लाखापेक्षा जास्त विजय मिळाला होता मार्जिन. आता भारतीय जनता पक्षालाच आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्या मतदारांना, म्हणजे आपल्या या नगरसेवकांचं काम असं होतं भारतीय जनता पक्षाचं की जास्तीत जास्त लोक हे मतदानासाठी येतील, ते मार्जिन ते राखलं जाईल. मला असं वाटतं की भाजप आणि शिवसेनेमधली जी काही युती आहे ती तळ पातळीवरती सगळीकडे त्या पद्धतीने मनोमिलाप झाला आहे अशातला भाग नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट की आपल्याला यश मिळणारच आहे कुठेतरी मोदींच्या इमेजवरती, पुलवामा फॅक्टरवरती. त्यामुळे शांत बसलेले आहेत, निवांत बसले, आपल्याला विजय मिळणारच आहे. हा एक भाग आहे. मगाशी गोपाळजींनी जे सांगितल्या गोष्टी, ते काँग्रेसचा निष्ठावंत माणूस कसं सांगतो, कसा युक्तिवाद करतो त्याचा तो नमुना आहे. ते असं म्हणाले की आमचा उमेदवार ठरला नाही याचं कारण आमची टॅक्ट होती, ती टॅक्टिकल हे होतं, ते व्यूहरचना होती आमची, की त्यांचा असेल तो त्याप्रमाणे आमचा येणार. याच्यामध्ये काही अर्थ नाही. काँग्रेसमध्ये संपूर्णपणे गोंधळ होत आहे. गोपाळजीनुसार माहिती आहे, पण हे त्यांना चॅनलवरती सांगणं युक्त वाटणार नाही, कारण ते निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा नेते आहेत. नाही, त्यांचं नाराजी पत्र माझ्या आलं होतं मते ना मध्ये. ते 2 दिवसात पुण्यामध्ये त्यांनी परत दोन्ही घेतलं तो कॅन्डिडेट बघूया. असे ज्याच्यामध्ये पुणे हे मोठं शहर, हां आलं होतं. पुणे हे मेगा सिटी आहे. पुण्याच्या जवळ म्हणजे जसं हिंजवडी आहे आणि त्याच्याशिवाय मगरपट्टा आहे पुण्यामध्ये. पुणे चहोबाजूनी वाढतंय, म्हणजे इकडे नगर साईडने वाढते, नाशिक साईडने वाढते, सातारा साईडने वाढते पुण्यामध्ये. आणि त्यामुळे पुण्याचे प्रश्न जे आहेत ते मोठे आहेत. ते टॅकल करण्यासाठी ज्या प्रकारचं नेतृत्व हवं आहे, किंवा ज्या पुण्यामधली लढत आहे ते देशाचं लक्ष असायचं पूर्वी,
म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जेधे गाडगे यांचं जे आहे संपूर्ण राजकारण आपल्याला माहिती आहे केवढी काँग्रेसची केवढी परंपरा होती. तो काँग्रेसचा गड संपूर्ण नेस्तनाबूत झाला आणि तो भाजपाने जिंकला होता. पण पुण्यामध्ये समजा तुम्ही असं लक्षात घ्या की बाबांसारखा मी पृथ्वीराज चव्हाणांसारखा जर एखादा कॅन्डिडेट असता जो माझ्या मते जो देशपातळीवरती फार मोठा काँग्रेसची ॲसेट आहे आज, ते बाबा चॅनलवरती असं म्हणाले की मला तिकडे त्यांचा मतदारसंघच नाही आता. ते म्हणतात की मला विधानसभेतनं लोकसभेमध्ये मी जावं अशी आमच्या जवळच्यांची सुद्धा खूप इच्छा आहे, म्हणजे काँग्रेसमधले जे त्यांचे अंतर्गत शत्रू आहे असं त्यांनी इंडिकेट केलं होतं. पण माझ्या मते बाबांसारख्या माणूस जो एखादा तगडा माणूस जो असेल किंवा पुण्यातला एखादा इंटेलेक्च्युअल सपोज असं घ्यावं की सदानंद मोरे घ्या, सदानंद मोरेंसारखा माणूस जर उभा केला असता दोन्ही आता भाजपने किंवा काँग्रेसने कुठल्या अशा दोन लढती झाल्या असत्या तर त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग झाली असती, चुरस झाली असती. गोपाळजींचा एक मुद्दा मला योग्य वाटतो की जर प्रवीण गायकवाड आपण नाव घेऊन सांगू की प्रवीण गायकवाड विरुद्ध गिरीश बापट अशी जर लढत झाली असती त्याला जातीय रंग 100% मिळाला असता त्याला. याचं कारण प्रवीण गायकवाड हे चांगले कॅन्डिडेट असले तरी त्याला पद्धतशीरपणे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारचा रंग दिला असता आणि इकडनं सुद्धा काही प्रमाणात झालं असतं. कारण गायकवाडांची संभाजी ब्रिगेड आहे, भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये काय घडलं आपल्याला माहिती आहे. दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याच्या निमित्ताने काय राजकारण झालं, गडकरींच्या पुतळ्याच्या निमित्ताने काय राजकारण झालं. आणि आपल्या पॅनलमध्ये एक जे गृहस्थ आहेत ते गृहस्थ एका जातीय आंदोलनामध्ये सामील सक्रिय होते. ठीक आहे, त्यांना तो अधिकारी असं मानून चालू आपण. पण ही अशा प्रकारची इंटरेस्टिंग लढत झाली नाही. मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. आचार्य अत्रे जेव्हा पुण्यामध्ये पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली त्यांनी, ज्ञानप्रकाशच्या काकासाहेब लिवाळीने त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक लढवा. ते निवडणूक लढवले, त्यांनी विजय मिळवला. तेव्हा लगेच काकासाहेब गाडगे आणि नानासाहेब गोरे या दोघांनी त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते असं म्हणाले की हे यांनी काय असे राजकारणात दिवे लावलेले, त्यांचा संबंध काय असा. म्हणजे काँग्रेसमध्ये ही सगळी दिग्गज माणसं होती पण त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते पण इंटरेस्टिंग होते ते सगळे. अगदी बरोबर आहे, आणि अगदी त्यावेळी बरोबर आहे. शेवटी आले मला ते शेवटचा एक पुण्याचे- प्रश्न विचारायचा आहे. पालिकेचे वेळ नेते संपलेला झाले, आहे आचार्य सर. अत्रे. प्रशांत एवढी जगताप आणि मोठी गोपाळ परंपरा चव्हाणांना होती. एकच प्रश्न विचारायचा आहे. मला एका शब्दात उत्तर द्या. मोहन जोशी यांचं उपद्रव मूल्य नाहीये. मोहन जोशी हे सर्वांना चालतात. मोहन जोशी हे कोणाला दुखवत नाहीत. मोहन जोशी पण हाच त्यांच्याविषयीचा निगेटिव्ह प्रचार हा जास्त पसरला गेला. त्यांचं उपद्रव मूल्य मतदारांनाही जाणवलं नाही म्हणून त्यांनी पाठ फिरवली. प्रशांत जगताप. नाही, मी आपल्याला या ठिकाणी दुरुस्त करू इच्छितो आशिषजी. एकतर मोहन जोशी हे निश्चित, मी तुम्हाला आज आकडा नाही सांगणार पण 23 मेला मोहन जोशी निवडून आलेले असतील या बाबतीत माझ्या मनात तेवढी मात्र शंका नाही. मोहन जोशी हेच जायंट किलर ठरतील. बापटांसारख्या एका पालकमंत्र्याला तगड्या उमेदवाराला त्यांनी पराभूत केलेला असेल या बाबतीत माझ्या मनात बिलकुल शंका नाही. या ठिकाणी आपण जे काय सांगितलं की त्यांचं उपद्रव मूल्य वगैरे असं काही नाहीये. एक तर त्यांच्यावर जातीचा शिक्का मारू नये. पुणेकर एकतर खूप चोखंदळ आहेत. पुणेकरांनी कधी जात मानली नाही म्हणूनच गाडगीळ असतील किंवा अण्णा जोशी असतील यांनी आमचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याच्यामुळे मोहनजी जोशी यांची जात आडवी येणार नाही हा पहिला भाग. उपद्रव मूल्य नाही. मोहनजी जोशी यांचे सर्व पक्ष खूप मित्र आहेत. अगदी शिवसेनेने सुद्धा त्यांना मतदान केलंय किंवा त्यांना मदत केली असं मला आपल्याला या ठिकाणी निश्चित ठामपणाने सांगायचंय. तर शिवसेना राष्ट्रवादीने मित्र पक्ष खूप चांगलं काम केलेलं आहे. आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील. ठीक आहे मुद्दा लक्षात आला की राष्ट्रवादीने काँग्रेसचं काम केलंय, शिवसेनेने भाजपचं काम केलंय. ठीक आहे. हे बघा, सर्व आघाडीनं युतीनं काम चोख बजावलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे, प्रचार नीट केलेला आहे. आपल्या उमेदवारासाठी सगळे झटलेले आहेत. पण तरी सुद्धा पुणेकर मतदार हा मतदान केंद्रापर्यंत आला नाही. 50% आतच आला. 50%पेक्षा मतदानाची टक्केवारी सहज वाढू शकली असती. पुण्यामध्ये काही दळणवळणाची साधनं नाही आहेत असंही नाही आहे. जर का नक्षलग्रस्त दुर्गम गडचिरोलीमध्ये मतदानाची टक्केवारी 72.34% होऊ शकते. कोल्हापूरमध्ये, ते सुद्धा शहर आहे, काही भाग ग्रामीण आहे, तिथं सुद्धा मतदानाची टक्केवारी त्याच दिवशी ज्या दिवशी पुण्यात मतदान झालं त्या दिवशी 70% गेली. पुणेकरांना काय झालं? आपल्या बाजूच्या घरातला किंवा फ्लॅटमधला मतदान करतोय, आपल्याला करायची गरज नाही अशी मानसिकता ही शहरी भागामध्ये वाढीस लागलेली आहे. त्याचा प्रत्यय हा निवडणुकांमध्ये येतोय. पण पुण्यात तो इतका यावा
ही खरंच खेदाची बाब आहे. पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणतो, पण आज खेदानं असं म्हणावं लागतंय की पुणे तिथे मतदान उणे. आणि आता पुणेकरांनी हे कर्तव्य बजावायला हवं. इथून पुढे कानाला खडा लावायला हवा की मतदानाची टक्केवारी ही वाढती ठेवली पाहिजे, कारण संपूर्ण देशाचं लक्ष पुण्याकडे आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पुणे हे सांस्कृतिक केंद्र आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण जर का पुणेकर मतदानात भाग घेत नसतील, मतदानाचं कर्तव्य बजावत नसतील, तर त्याला काहीही अर्थ नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे, लोकसभेची निवडणूक म्हणजे. त्यामध्ये जर का पुणेकर मागे पडत असतील तर ती खरंच शर्मेची बाब आहे. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.